नमस्कार। आज कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या भारत देशातील शेती आणि शेती संबंधित असलेला अतिशय एक महत्त्वाचा मंत्री या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। कारण विषय अतिशय जिव्हाळ्याचा नाही तर चीड आणणारा आहे। कारण एकीकडे आपण भारताला कृषीप्रधान भारत म्हणतो, दुसरीकडे महाराष्ट्राचं सुद्धा दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला आणि जीडीपीचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून शेतीतून मिळणारे उत्पन्न आजही जवळपास 33% वर आहे एकूण जीडीपीच्या ह्याच्यामध्ये। आणि याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्राचं स्वतंत्र असं शेतकऱ्या संदर्भातला शेतीचा अर्थसंकल्प हा सादर झाला पाहिजे, जसा रेल्वेचा होतो, जसा देशाचा होतो। ती मागणी अतिशय महत्वाची असताना आणि शेतकरी आज खऱ्या अर्थाने रस्त्यावर असताना, कर्जबाजारीच्या समस्येमध्ये बुडालेला असताना, एवढंच नाही, एकीकडे आसमानी संकटाला आपल्या छाताडावर झेलत असताना त्या शेतकऱ्याला आज कोणी ग्रस्त केलं असेल तर सुलतानी संकटाने केलं। आणि हे सुलतानी संकट राजकीय सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या माणसांकडून निर्माण झालेले असतील तर कुठल्याही शेतकरी पुत्राला त्याचा राग आल्या वाचून राहणार नाही। आणि आज तोच राग एक शेतकरी पुत्र म्हणून, एक महाराष्ट्रातील शेतीचा खऱ्या अर्थाने एक विद्यार्थी म्हणून तुमच्या समोर मांडणं नितांत गरजेचं आहे। आणि ते का गरजेचं आहे? कारण परवाला विधानसभेमधलं जे काही चित्र समोर आलं ते अतिशय घातक होतं। या महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री जे नेहमीच वेगवेगळ्या आपल्या शब्दाने, अभ्यासाने म्हणत नाही मी, आपल्या शब्दाने वादग्रस्त राहतात आणि पूर्ण चॅनलवर आपण कसं ब्रेकिंग मध्ये राहू, आपलं नाव कशा पद्धतीनं सातत्याने लोक घेतील यासाठी वादग्रस्त विधाने करणारा हा वादपट्टू म्हणजे कृषी मंत्री माणिक कोकाटे। आणि या माणिकराव कोकाटेंनी कालचा परवाचा जर आपण व्हिडिओ पाहिला तर खास अधिवेशन काळामध्ये खास करून हे कृषी मंत्री रम्मी गेम खेळत आहेत, ज्यातून महाराष्ट्राची तरुणाई उद्ध्वस्त झाली, ज्यातून महाराष्ट्रातले अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले। आणि शेतकऱ्याचा तारणहार म्हणून ज्यांच्याकडे पाहतो असे कृषी मंत्री जर स्वतः जंगली रम्मी खेळत असतील आणि तेही ज्या पवित्र विधानसभेतून किंवा विधिमंडळातून कायदे केले जातात, लोक न्यायाची अपेक्षा करतात, हक्काची अपेक्षा करतात, या भारताचा तिरंगा अबाधित ठेवण्याची अपेक्षा करतात, महाराष्ट्राला भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मजबूत होण्याची अपेक्षा करतात, अशा विधिमंडळामधून जर आम्हाला महाराष्ट्राचा कृषी मंत्री जंगली रम्मी खेळताना दिसत असेल तर काय आदर्श घ्यायचा? माझं त्या कृषी मंत्र्याला सांगणं आहे की कृषी मंत्री, आपण महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहात, कधी शेतकऱ्याच्या बांधावर आलात का? बांधावर या, तुम्हाला शेतकऱ्याची परिस्थिती कळेल। एका दिवसामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करतात या महाराष्ट्रामध्ये, हे अपयश आहे सगळ्यात महत्वाचं। आणि तुम्ही रम्मी खेळता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला थोडी तरी। का? कुणाच्या पैशाने खेळताय? तुम्हाला अधिवेशन काळातला खर्च माहिती आहे? एका सेकंदाला अधिवेशनामध्ये 4400 रुपये खर्च येतो एका सेकंदाला, असं वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून मीडियामधून आलेली ही आकडेवारी आहे आणि ते सत्य आहे। एका सेकंदाला, एका मिनिटाचा जर आपण खर्च काढला तर तो जवळपास 2920 रुपये एवढा खर्च हा खऱ्या अर्थाने येतोय। आपण हे सगळं पाहिल्यानंतर किती वाईट परिस्थिती आहे। एका मिनिटाचा खर्च हा 2,64,000 येतो आणि दर एका मिनिटाला इथं एका दिवसाला इथं जर दर दिवशी 8 शेतकरी आत्महत्या करत असतील तर याचं अपयश कोणाच्या डोक्यावर मारायचंय, कोणाच्या माथ्यावर मारायचंय? म्हणून माझं कृषी मंत्र्याला आव्हान आहे की तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आलं ते अत्यंत लाजिरवाणं आहे। एकीकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हणून त्याचा गौरव करायचा आणि सर्वात जास्त बळी त्याचेच जात आहेत। एका वर्षामध्ये मागच्या 2920 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। या आत्महत्या आहेत का व्यवस्थेने घडून आणलेल्या हत्या आहेत? हा खरा प्रश्न एक शेतकरी पुत्र म्हणून आमच्या समोर पडतो आहे।
आणि म्हणून शेतकऱ्यांचं दुःख समजून घेण्यासाठी संवेदना तुमची हरवलेली आहे का? एकीकडे आंदोलन होत आहे, शेतकरी कर्जमाफीच्या उंबरवट्यावर तुमची वाट पाहतोय की या अधिवेशनामध्ये आमच्या पदरात काहीतरी पडेल. अधिवेशन पूर्ण संपून गेलो, पण शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं? निवडणुकीच्या अगोदर तर तुम्ही मोठ्या मोठ्या बाता मारत होतात, मोठी मोठी आश्वासनं देत होतात की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा कोरा आणि कोराच करू. आपण 3 वेळेस कोरा शब्द वापरला. एक वेळेस तरी कोरा करा, एक वेळेस तरी त्या शेतकऱ्याकडे हमी भावाच्या नजरेने पहा. एकदा तरी अर्थतज्ञ स्वामीनाथन यांच्या समितीनं जो अहवाल केलेला आहे, अहवाल दिलेला आहे, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांनी ज्या शिफारसी केल्या, त्यांनी जे उपाययोजना केलेल्या आहेत, त्यातल्या 2-3 उपाययोजना तरी तुम्ही लागू केल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्वाची उपाययोजना त्यांनी सांगितली होती की शेतकरी जो घाम गाळतोय, श्रम करतो, शेतामध्ये पिकवतो, काबाड कष्ट करतो, त्याच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे. आणि दुसरी त्यातली शिफारस अतिशय महत्वाची आहे की शेतकऱ्याला 60 वर्षानंतर ठराविक असं पेन्शन भेटलं पाहिजे. या योजना राबवायचं कुणीकडे गेलं की, या उपाययोजनेवर चिंतन अधिवेशनामध्ये करायचं कुणीकडे गेलं की, तुम्ही जंगली रम्मी खेळताय. तुम्हाला तेच ठिकाण भेटलं का? आणि जर एवढा शौक असेल खेळायचा तर तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीतले पैसे कशासाठी उडवताय? म्हणजे तुम्हाला बोलणारं कुणीच नाहीये, तुम्ही तुमच्या मनानं सगळ्या गोष्टी करणार. हे अतिशय विदारक चित्र आज महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. माझी महाराष्ट्रातल्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना निश्चित विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं चित्र जर समोर येत असेल तर यांना लोकप्रतिनिधी म्हणून आणि तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून काही शिक्षा करणार आहात का नाही? कशाची नेमकी वाट पाहायची आहे? हे महाराष्ट्राची अपमानास्पद, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचा हा अपमान आहे. कारण कृषी मंत्री हा महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा जर अक्षरशः जंगली रम्मी खेळत असेल तर ती जंगली रम्मीचा खेळ खऱ्या अर्थाने बंद झाला पाहिजे. अहो, आपल्या बाजूला छोटस तेलंगणा राज्य आहे, त्या तेलंगणाने जंगली रम्मीवर बंदी आणलेली आहे. अनेक राज्यामध्ये या खेळावर बंदी आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्रीच त्याची जाहिरात करत असेल, कृषी मंत्रीच अगदी खेळायला प्रोत्साहन देत असेल, स्वतःच अधिवेशन काळामध्ये राज्याच्या तिजोरीतला पैसा ज्या अधिवेशनावर खर्च होतो, गोरगरिबांच्या टॅक्स मधून, सामान्य लोकांच्या टॅक्स मधून या राज्याची तिजोरी भरली जाते. आणि त्या माध्यमातून जर अशा पद्धतीने हे घडत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला आणि इथल्या शेतकऱ्याच्या कष्टाचा अवमान झाल्याचे हे चित्र आहे. म्हणून निश्चित तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची माफी मागून कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांनी प्रायश्चित म्हणून शेतीच्या बांधावर येऊन शेतामध्ये 1-2 तास नांगर हाकला पाहिजे, एखादी तास खत पेरला पाहिजे, एखादी 2 तास फवारणी केली पाहिजे, उसालाही थोडस पाणी देऊन बघितलं पाहिजे, पाणी शेंदलं पण पाहिजे, वखरणी पण केली पाहिजे, कोळपणी पण केली पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर 1-1 क्विंटलचे पोते पण वजनाचे उचलले पाहिजे. मग शेतकऱ्याचं खरं दुःख या कृषी मंत्र्याला कळेल. रम्मीच काय, कुठलाच खेळ यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा राहणार नाही, एवढी खात्री मात्र नक्की देता येईल. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला आव्हान आहे की आपण तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची माफी मागून शेतकऱ्यांची माफी मागत असतानाच त्यांच्या कर्ज मुक्तीचा निर्णय घेऊन त्यांना खऱ्या अर्थाने या सुलतानी संकटापासून वाचवण्याचं योगदान द्यावं. आसमानी संकटाला सामोरं जायला इथला शेतकरी सक्षम आहे.